लेबनानमध्ये झालेल्या स्फोटानं संपूर्ण जगाची झोप उडवली आहे। केवळ हाताच्या तळहाता एवढ्या डिव्हाइसमध्ये एकाच वेळी हजारो ठिकाणी स्फोट घडविण्यात आले। कुणाच्या खिशात, कुणाच्या हातात तर कुणाच्या पर्समध्ये स्फोट होऊन तब्बल 11हून अधिक लोक मृत्यू पावलेत। शिवाय एकाच वेळी झालेल्या या हल्ल्यात 2000हून अधिक लोक जखमी झाल्याच्या बातम्याही आल्यात। या स्फोटामुळे खळबळ उडाली। हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यात वाद आहे। हिजबुल्लातील कम्युनिकेशन नेटवर्क इस्रायलनं हॅक केलं असेल किंवा त्या पेजरमध्येच स्फोटकं प्लांट केली आहेत हे येत्या काही तासातच समजेल। मात्र एकाच वेळी हे स्फोट झाल्याने सेफ समजल्या जाणाऱ्या पेजरसारख्या उपकरणांवरही आता शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे। पेजर म्हणजे एक लहानसं टेलिकम्युनिकेशन डिव्हाइस आहे। पेजिंग नेटवर्कद्वारे ते रेडिओ सिग्नल रिसीव्ह करतं। पेजर हे 1 वे आणि 2 वे अशा 2 प्रकारे असतं। 1 वे म्हणजे ज्यात मेसेज केवळ मिळतात आणि येतात, तर 2 वे पेजरमध्ये रिप्लाय देखील करता येतो। पेजरद्वारे पाठवलेला मेसेज एका सिग्नलमध्ये एन्कोड होतो। एन्कोड केलेले सिग्नल सेंट्रल ट्रान्समीटरद्वारे पेजिंग नेटवर्कला पाठवले जातात। हे सिग्नल रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे ब्रॉडकास्ट होतात। दुसरा पेजर आपल्या अँटिनाच्या माध्यमातून ते सिग्नल मिळवतो। हे सर्व एका खास फ्रिक्वेन्सीवर सेट होतं, जे पेजिंग नेटवर्कचा वापर करत असत याच नेटवर्कद्वारे मेसेजद्वारे संवाद साधतात। हिजबुल्ला दहशतवादी साथीदारांशी संवाद साधण्यासाठी मोबाईल ऐवजी पेजरचा वापर करत होते। 1996 मध्ये एका अतिरेक्याच्या मोबाईलचा स्फोट झाल्यानंतर या अतिरेक्यांनी मोबाईल वापरणं सोडून दिलं। शिवाय मोबाईल फोन हॅक करणं सोपं ठरतं, मात्र पेजर हॅक केलं जाऊ शकत नाही। त्यामुळे हिजबुल्लाच्या सर्व अतिरेक्यांनी पेजर वापरणं सुरू केलंय। पण मंगळवारी अचानक या दहशतवाद्यांच्या खिशातल्या पेजरचे स्फोट झाले। यात हजारो जखमी तर कित्येकांचा मृत्यूही झालाय। ज्या पेजरमध्ये स्फोट झाले ते सर्व पेजर नवीनच खरेदी केल्याचं वृत्तही काही वाहिन्यांनी दिलं। आता हे स्फोट एकाच वेळी कसे केले गेले हे अद्याप समजलेलं नाही। पण काहींच्या मते इस्रायलने पेजर बनविणाऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यात स्फोटकं प्लांट केले होते, तर काहींच्या मते पेजरचे सिग्नल हॅक करून हे स्फोट केले गेले असावेत असाही अंदाज व्यक्त करण्यात येतोय। इस्रायलच्या आणि हिजबुल्लाहमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष आहे। हिजबुल्लाने इस्रायल विरुद्ध गेल्या काही महिन्यांपासून लढाईही सुरू केली आहे। इस्रायलच्या सुरक्षा समितीने त्यांच्या नागरिकांना देशाच्या उत्तर भागात सुरक्षितपणे हलविण्याचा निर्णय घेतल्याच्या काही तासांमध्येच हे हल्ले झाले। या दोन्ही देशांमध्ये तणाव असला तरी दोन्ही देशांनी थोडी मर्यादा ठेवली आहे। एकमेकांविरुद्ध त्यांनी युद्ध पुकारलेलं नाही, पण मंगळवारच्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाने या हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर देण्याची धमकी दिल्यानंतर आता मात्र ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे।